जयकुमार गोरे यांनी माणिक कोकाटे यांच्यापेक्षाही मोठे गैरप्रकार केले आहेत। मग जयकुमार गोरे यांना न्यायालयात शिक्षा का होत नाही याविषयी आपण चर्चा करूयात। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जयकुमार गोरे यांच्यासारख्या आरोपीवर जलद गती न्यायालयात खटला चालवणं बंधनकारक आहे। हा खटला पुण्यात चालवला गेला पाहिजे, परंतु तो खटला हटकून सातारा जिल्ह्यातच चालवला जातो। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख हे अत्यंत लाचार आहेत। ज्या साताऱ्यानं अशोक कामटे, मीरा बोरवणकर यांच्यासारखे खमके अधिकारी पाहिले, त्या साताऱ्यात समीर शेख यांच्यासारखा अत्यंत लाचार अधिकारी खुर्चीवर बसलेला आहे। कोरोनातील रुग्णांच्या नावावरील निधी हडपण्यासाठी जयकुमार गोरे यांनी बनावट कागदपत्र बनवली, हे मी तुम्हास अगोदरच सांगितलं। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी संस्थेतील तत्कालीन व विद्यमान संचालक दीपक देशमुख गेले, पण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच नाही। त्यासाठी दीपक देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांची सलक्या शब्दात हजामत केली। ती एकदा दोनदा नव्हे तर जवळपास 5 ते 6 सुनावण्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांची अब्रू पार वेशीवर नेऊन टांगली। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण त्यात ज्यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं त्या दीपक देशमुखांनाच आरोपी बनवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। त्यावर न्यायालयाने पोलिसांना खडसावलं। पण जयकुमार गोरे गडबड घोटाळा करण्यात प्रचंड माहिर आहेत। त्यांनी थेट दिल्लीत जाऊन दीपक देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई घडवून आणली। त्यात लाचार समीर देशमुख यांनी एक बदमाशी केली। दीपक देशमुख यांना साताऱ्यात पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं। त्याच वेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिथं येऊन दीपक देशमुख यांना अटक केली। शिवाजी महाराजांचा एखादा मावळा लढा देत असताना मुघल सैनिक कशा प्रकारे एखाद्या मावळ्याला घेरतात, अशा पद्धतीनं दीपक देशमुख यांना अटक करण्यात आली। 4-5 वेळा सुनावण्या झाल्या। ईडीनं केलेली अटक चुकीचीच होती, त्यामुळं दीपक देशमुख यांना विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला। दीपक देशमुख आता बाहेर आहेत।